नायजेरियातला सर्वोच्च सन्मान ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला असून त्याकरता मोदी यांनी तिनुबू यांचे आभार मानले. हा केवळ व्यक्तिशः आपला सन्मानच नव्हे तर सर्व भारतीयांचा सन्मान असून भारत नायजेरिया यांच्यातल्या दृढ संबंधांचं प्रतीक असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. नायजेरियातल्या पूर संकटात भारत 20 टन मदत साहित्य पाठवत असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रिक्स देशांच्या संघटनेचं सदस्यत्व नायजेरियाला मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केलंय. G20 ब्राझील समिट 19व्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी सोमवारी ब्राझीलची राजधानी रिओ दी जेनेरो येथे पंतप्रधान मोदी पोहोचले. येथे पोहोचताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. ब्राझीलच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संस्कृत मंत्रोच्चारात स्वागत केलं. त्यांच्या 3 देशांच्या दौऱ्याचा हा दुसरा टप्पा आहे, ज्या दरम्यान ते 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलमध्ये होणाऱ्या 19व्या G20 लीडर्स समिटमध्ये सहभागी होतील. पंतप्रधान मोदींनी ब्राझीलच्या लोकांचे हार्दिक आणि उत्साही स्वागताबद्दल आभार मानलेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी आज द्विपक्षीय चर्चा केली आहे. दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा त्यांनी घेतलाय. संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात नायजेरिया बरोबरच्या भागीदारीला भारताच्या दृष्टीने महत्त्व असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलंय. या चर्चेनंतर सांस्कृतिक देवाणघेवाण, सीमा शुल्क सहकार्य आणि सर्वेक्षण सहकार्य संबंधातल्या 3 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात. दहशतवाद, फुटीरतावाद, चाचेगिरी आणि तस्करी ही भारत आणि नायजेरिया समोरील मोठी आव्हाने असून त्यांचा एकत्रितरित्या सामना केला जाईल. नायजेरिया बरोबरील धोरणात्मक भागीदारीला भारताच्या दृष्टीने मोठं महत्त्व आणि प्राधान्य आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलंय. नायजेरियाचा पहिला दौरा संपवून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी म्हणजेच 18 नोव्हेंबरला ब्राझीलला पोहोचलेत. नरेंद्र मोदी ब्राझीलमधील G20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दरम्यान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 18 आणि 19 नोव्हेंबरला ब्राझीलमध्ये आयोजित 19व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. मणिपूर गेल्या वर्षभरापासून जळतंय. येथे पुन्हा एकदा हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून सरकारच्या हातातून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हिंसाचाराच्या घटनेत अनेक लोकांनी जीव गमावला असून परिस्थिती चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. तर वाढत्या हिंसाचारामुळे भारतीय जनता पक्षाला असलेला पाठिंबा नॅशनल पीपल्स पार्टीने काढून घेतल्याने भाजपाची युती संपुष्टात आली आहे. इस्रायलने हिजबुल्लाहवर हल्ला सुरू ठेवलाय. इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हल्ला करून हिजबुल्लाच्या प्रवक्त्याला ठार मारलंय. इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाच्या प्रवक्त्यासह किमान 6 जण ठार झाल्याची पुष्टी लेबनॉनने केली आहे, तर 50हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते. राजधानी दिल्लीची हवा सर्वाधिक प्रदूषित झाली आहे. येथील प्रदूषण आणखी वाढत चाललंय. रविवारी दिल्लीकरांनी या हंगामातील सर्वात प्रदूषित हवेत श्वास घेतला. राजधानीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत राहिली आहे, तर 13 परिसराचा हवामान गुणवत्ता निर्देशांक 450 अंकांच्या पुढे जाऊन धोकादायक पातळीवर श्रेणीत पोहोचलाय. त्यामुळे सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद केल्यात, तर वाहनांवर देखील निर्बंध लावण्यात आलेत. व्हाईट सँड मिसाइल्स रेंज अमेरिकेने युक्रेनला दिलेले ATACMS क्षेपणास्त्र 300 किलोमीटरपर्यंत हल्ला करू शकतात. अमेरिकेने युक्रेनला रशियाविरोधात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली आहे. याआधी अमेरिकेने युक्रेनला लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र पुरवले होते, मात्र त्या क्षेपणास्त्रांचा रशियाविरोधातील युद्धात वापर करण्यावर निर्बंध होते. आता अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या परवानगीनंतर त्याचा वापर करण्याचा युक्रेनचा मार्ग मोकळा झालाय. संरक्षण क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. भारताने प्रथमच लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. हे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र भारतीय सशस्त्र दलांच्या सर्व सेवांसाठी 1500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत विविध पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाईन केलंय. ही देशासाठी मोठी उपलब्धी ठरली. ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही माहिती दिली आहे. एलॉन मस्कची सॅटेलाइट इंटरनेट सेवा स्टारलिंक आणि मुकेश अंबानी यांच्या जिओमध्ये वाद सुरूच आहे. स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीने भारतातील टेलिकॉम कंपन्यांचं टेन्शन वाढलंय. स्टारलिंक भारतात सॅटेलाइट इंटरनेट देण्यासाठी आपली सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे, परंतु भारतीय दूरसंचार कंपन्या याला विरोध करतायत. विशेषतः जिओ याला उघडपणे विरोध करतेय. स्टारलिंकच्या भारतातील एंट्रीवर मुकेश अंबानी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यावर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हे अमेरिकन मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व असतील हे स्पष्ट आहे. ट्रम्प यांनी स्वतः हे जाहीर केलंय. अवकाशात चमत्कार करणारे मस्क यांच्या बुद्धिमत्तेमुळे जगातील प्रवास वेग बदलणार का हे पाहणं बाकी आहे. अमेरिका भारत प्रवास वेळेत अभूतपूर्व बदल घडवून आणणाऱ्या योजना मस्क यांच्याकडे आहेत असे वृत्त समोर येत आहे. खंडांमधील प्रवासाला गती देणारी मस्क यांची स्टारशिप योजना सध्या चर्चेत आली आहे. शास्त्रज्ञांनी AI रोबोकडून शस्त्रक्रिया करवून घेण्यात यश मिळवलंय. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधील JHU रोबोने अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करत सर्व डॉक्टरांनाही हैराण केले. JHUच्या संशोधकांनी सदर AI रोबोला गुंतागुंतीच्या मेडिकल प्रोसिजर्सचे प्रशिक्षण दिलं होतं. या दरम्यान या रोबोला डॉक्टर शस्त्रक्रिया करत असतानाचे पूर्ण व्हिडिओ दाखवण्यात आले होते. आश्चर्य म्हणजे रोबोने एखाद्या निष्णात डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखवली. संशोधकांनी याला इमिटेशन लर्निंग असं संबोधलंय. श्रीलंका क्रिकेट टीमने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडवर 3 विकेट्सने विजय मिळवलाय. उभय संघात पावसामुळे 47 षटकांचा सामना खेळवण्यात आला. न्यूझीलंडने करो या मरो सामन्यात श्रीलंकेसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 7 विकेट्स गमावून 46 ओव्हरमध्ये पूर्ण केलंय. श्रीलंकेने या मालिकेत सलग दुसऱ्या विजयासह 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेत मालिकाही जिंकली आहे. श्रीलंकेने 12 वर्षांनंतर न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्याचा कारनामा केलाय. द साबरमती रिपोर्ट चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. द साबरमती रिपोर्ट चित्रपटावर पंतप्रधान मोदी यांनी प्रतिक्रिया दिली असून ती सध्या व्हायरल होतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चित्रपटाचं कौतुक केलंय. त्यांनी म्हटलंय निर्मात्यांनी या चित्रपटाद्वारे बनावट कथा दूर करण्यात मदत केली आहे. पंतप्रधानांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या निर्मात्याचं कौतुक केलंय आणि त्यांनी सत्य समोर आणण्याचं काम केल्याचंही त्यांनी सांगितलंय.